धम्मपद पापवग्गो कोक शिकाऱ्याची कथा. कोक नावाचा शिकारी होता. कोक आहे का नाही. आता एक ड्रिंक आहे कोक नावाची, कोको कोला आहे. तसं असं आठवून आलं मला. कोक शिकाऱ्याची कथा. कोक नावाचा शिकारी होता. दुष्कर्म करू नका, स्थळ जेतवन श्रावस्ती. यो अपदुठ्ठस नरस दुस्सती सुदस पोसस अनघनस तमवे बालं पचेति पापं सुखमो रजो पटिवातं वंखितो. असं म्हटलं तर थोडंसं सोपं जाते म्हणण्यामध्ये, तसं वाचलं ते कठीण वाटते. असं आहे ते. असं त्याला सूर लावायचं थोडंसं, त्याच्यावर प्रॅक्टिस केली तर अधिक चांगल्या प्रकारे म्हणता येते. पण आता आपण त्याला एका याच्यातच म्हणतो ते तसं तेवढं तयार होते ते. अर्थ असा आहे, जो मनुष्य निर्दोष निर्मळ व शुद्ध माणसाला दोष देतो. जो मनुष्य निर्दोष निर्मळ व शुद्ध माणसाला दोष देतो त्या मूर्खाकडेच ते पाप परत येते. जसे वाऱ्याच्या दिशेने घाण टाकून त्याच दिशेने उभ्या असणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरच ती घाण परत येते. बा काय म्हटलं गेलेलं आहे. चांगल्या माणसाला कोण दोष देते त्याच्याच अंगावर पडते ते. आता हे ऐकायला सोपं वाटते, पण तेव्हा त्याला सहन किती करावं लागते. कोणी कोणी आत्महत्याही करते. पण असंही आहे, एखाद्यावर काही कोणी आरोप लावला, एखादा नाजूक हृदयाचा राहिला नाजूक, मग ते स्त्री असो की पुरुष असो, नाजूक हृदयाचं जर कोणी असन तर ते सहन नाही झालं तर ते स्वतःला संपून टाकते ना. म्हणून धम्म आवश्यक आहे. ते बल प्राप्त करायला लागते सहन करण्याचं. ह्या बल म्हणजे हे बॉडी काही कामाची नाही. म्हणजे मनाचं बल, सहनशक्ती तेच पाहिजे खास. जसं एखाद्या घरामध्ये एखादी कोणीतरी असते, एखादा व्यक्ती स्त्री किंवा पुरुष, एकाच माणसाचं सगळेच बोलत असन, तुम्ही असे तसे, तू अशी तशी, ते सगळंच ऐकते. पोरगाही बोलते, नवराही बोलते, बायकोही बोलते, सगळेच बोलतात. मग ते एका व्यक्तीला जर तिला वाटते का मी चांगला असून बा मला जर हा त्रास होत असन, मग किती सहन करायची गोष्ट झाली. कारण कोणीच ऐकायला तयार होत नाही ना. मग म्हणून का नाही, धम्माचं हे जे बल आहे हेच माणसाला शिकवते का सहनशक्ती किती महत्त्वाची आहे. इथं सहनशक्ती कामी येते माणसाच्या. आलं लक्षात. जेव्हा चारही दिशेने काही अंधार पसरलेला असते आणि चारही दिशेने जेव्हा आरोप प्रत्यारोप होतात, तेव्हा तुमचं जे अंतरिक्ष जे बल आहे, अंतकरणातलं जे बल असते, मनातलं बल, हे बल एवढं जागृत ठेवावं लागते आणि म्हणावं लागते ये समय भी गुजर जाएगा. काय म्हणू लागते, ये समय भी गुजर जाएगा. अज्ञान है, मूर्ख है, नहीं समझ सकते, इसलिए तो मैं हूँ. तर असं समजून मग ते वाटचाल करायला लागते. भगवंत जेव्हा असे काही लोक भगवंतावर हे करत होते ना, भगवंत असे वरून असे पाहत होते, तर त्यांना ते असे मुंग्यासारखे दिसत होते. मुंगीसारखे असे किडे मुंग्यासारखे दिसत होते, असे लहान लहान. असं मला वाटते. लहान लहान दिसत असेल त्यांना, लहान लहान. बहुत छोटे है ये, दया आती है इन पर. आलं लक्षात. भगवंताचं काही एक फोटो पाहिला तुम्ही, असा मोठा एक रूप आहे भगवंताचं, विशाल रूप आहे बसलेलं एका पहाडावर, आणि त्यांच्या खाली असे लोक आहेत. ते लोक असे लहान लहान दिसून राहिले सगळे. त्यांचं काय बोध घ्यायचं त्यापासून का भगवंतासमोर हे सगळं जग जे आहे ना, हे असं लहानसं आहे. पृथ्वी पण लहानशी आहे, कारण त्यांच्या ज्ञानाला काही मापू शकत नाही. अथांग हे आहे. बाबासाहेबांना आपण अथांग सागर म्हणतो आपण ज्ञानाच्या बाबतीत. विचार करा भगवान बुद्ध किती त्याच्यापेक्षा हे असं. ते सगळं लहान लहान त्यांना दिसत होतं. हे किती लहान आहेत बाई. यांच्या गोष्टी भगवंताला लागतच नव्हत्या, कारण ते त्या वेदनेपासून दूर झाले होते. म्हणजे ते म्हणतात ना मन दुखवणे, त्यांना मन दुखवणे काही घेणं नाही.
लागतच नव्हतं त्यांना मन दुखवणे, ते गळूनच पडत होतं खाली. तर ह्या गोष्टी म्हणून का नाही, असं जेव्हा हे होईल, मग आपण चांगले असू द्या का वाईट असू द्या, आत्महत्या किंवा स्वतःला नुकसान करणे हा पर्याय नसते. तिथं दुरुस्त्या करा, चूक असेल तर, किंवा नसेली चूक आपली तर तिथं सहनशक्ती वाढवा. सहनशक्ती वाढवणंच तेव्हाच माणूस टिकू शकते या जगात, अन्यथा टिकू शकत नाही. म्हणून सहनशक्ती वाढवणं फार महत्त्वाचं आहे. तर गाथा कथा अशी आहे, एक कोक नावाचा शिकारी त्याच्या कुत्र्याच्या मदतीने शिकार करीत होता. एकदा तो आपल्या शिकारी कुत्र्याला घेऊन शिकारीला जंगलात जात होता. त्यावेळी एक भिक्षू भिक्षाटनासाठी नगराकडे येत असताना त्याला दिसला. तेव्हा त्याला पाहून अपशकून होतो की काय असा विचार करूनच मनात पुटपुटला की आज त्याला शिकार मिळेल की नाही, त्याची शाश्वती नाही. आणि संयोगाने तसेच घडले. जंगलात दिवसभर फिरूनही त्याला शिकार मिळालीच नाही. संध्याकाळ झाल्यावर तो घराकडे रिकाम्या हातानेच परत येत असताना पुन्हा तोच भिक्षू विहाराकडे परत जाताना दिसला. कोक शिकाऱ्याला वाटले की त्याला त्या भिक्षूंचे दर्शन झाल्यामुळेच अपशकून घडला व शिकार मिळाली नाही. त्याला फार राग आला आणि आता त्याला कुत्र्याकडून ठार करावे असा विचार केला आणि त्याने त्या शिकारी कुत्र्याला भिक्षूंच्या अंगावर सोडून दिले. शिकारी कुत्रा आपल्याकडे धावत येत असल्याचे पाहून भिक्षू घाबरला व जवळ असलेल्या मोठ्या झाडावर चढून बसला. कुत्रा झाडाभोवती फिरून त्यांच्यावर भुंकत होता, परंतु तो भिक्षूला पकडू शकला नाही. तेवढ्यात शिकारी झाडाखाली आला आणि खालूनच बाणाच्या टोकाने त्याच्या तळपायाला टोचू लागला. भिक्षूंच्या पायाला बाण टोचल्यामुळे त्याला खूप वेदना होऊ लागल्या. त्यामुळे आपल्याला वाचविण्याच्या प्रयत्नात इकडे तिकडे होत असताना व हातात फांदी घट्ट धरल्यामुळे त्याचे चिवर त्याला सांभाळता आले नाही. त्याचे चिवर निसटून खाली असलेल्या कोक शिकाऱ्याच्या अंगावर पडले. त्यामुळे तो चिवराने पूर्णपणे झाकल्या गेला. शिकारी कुत्र्याने चिवराने झाकलेल्या कोकला भिक्षू समजून त्याच्या अंगावर तुटून पडला आणि चावे घेऊन शिकाऱ्याला ठार केले. शिकाऱ्याला ठार केले. काही वेळाने भिक्षूने झाडावरील वाळलेली काठी तोडून कुत्र्याच्या अंगावर फेकली. तेव्हा कुत्र्याच्या लक्षात आले की भिक्षूऐवजी स्वतःच्याच मालकाला आपण ठार केले. मालक मेल्याचे पाहून शिकारी कुत्रा जंगलात पडून गेला. कुत्रा गेल्याचे पाहून भिक्षू खाली उतरला. मेलेला शिकारी पाहून भिक्षूला अतिशय वाईट वाटले. तेथे पडलेले चिवर त्याने उचलले व परिधान करून आपल्याला अपराधी मानून भगवंताकडे गेला. घडलेला सर्व प्रसंग सांगून त्याने विचारले की भगवान, माझ्या चिवरामुळे कोक शिकाऱ्याचा प्राण गेला. त्याच्या मृत्यूला मीच कारणीभूत आहे काय? त्यावर भगवंत म्हणाले, नाही, तू त्याच्या मृत्यूस जबाबदार नाहीस. तू निर्दोष आहे. तू तुझे शीलसुद्धा भंग केले नाहीस. शिकाऱ्यांचीच खरी चूक होती. त्याच्या दुष्कर्मामुळेच त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारचा उपदेश देताना भगवंतांनी या गाथेचा उच्चार केला. तात्पर्य, दुसऱ्याच्या बाबत आपल्या मनात वाईट भावना नसाव्यात. तसेच दुसऱ्यांचे अहित कधीच करू नये. अशा कृत्याचा परिणाम आपल्यावर देखील होऊ शकतो, असं याच्यात म्हटलं गेलेलं आहे. असं होते कधीकधी. एखाद्याला कोणी असं असते ना, चल बा फिरायले, एखादा असते कोणी असा नेते असते, काही मनामध्ये राग द्वेष असा, तर मग त्याला धकलाच्या याच्यामध्ये तो साईडनं तो चालला जाते.
आलं लक्षात. मग त्याला धकलाच असते इले खाईत आहे का नाही. आणि तो बोलता बोलता तो साईड होऊन जाते, हाच पडते, हा पाहिजे. अरे आता याच्यात बोललो नव्हतो तुम्ही, हा खाली कोण पडला. मग अरे हा तर मला धकललेला होता, त्याला माहिती नाही हा धकलणार होता. ते संकेत पा कसे, ते कर्म तसं काम करते आपोआप. तर असं होते. म्हणजे एखादा मग दुसऱ्याकडे असं का घसरून पडला पाहिजे बा, त्याच्याकडे हे केलं तो तेच घसरून पडते किंवा तोच घसरून पडते, असंही होते. म्हणून दुसऱ्याला घसरवण्यापेक्षा स्वतःच त्याला ते दोष लागते. म्हणून त्या भानगडीत न पडता सोडून द्यायचं कर्मावं. काय करावं लागते, आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. वारंवार 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 चांगलं करत राहायचं. वारंवार दुरुस्त करायचाही प्रयत्न करायचा. वारंवार सांगायचं चांगलं का नाही बा, असं नाही असं कर, असं नाही असं कर, करत राहायचं. आणि तेच गुणधर्म असले पाहिजे दुरुस्त करण्याचे. दुरुस्त करण्याचे गुणधर्मच माणसाला काही तारते, वाचवते. आणि तेच केले पाहिजे. तेच धम्म सांगते आपल्याला. तर आता आपण इथेच थांबूया. साधू साधू साधू.